Education is the most powerful weapons which you can use to change the world. हे वाक्य साध्या सुध्या माणसाचं नाही आहे. हे वाक्य आहे नेल्सन मंडेला यांचं. शिक्षण हे सर्वात शक्तिशाली शस्त्र आहे ज्याचा उपयोग करून तुम्ही जग बदलू शकता. बऱ्याच लोकांना असं वाटत असेल की हे काय शक्य आहे का? पण शिक्षणात जी पॉवर आहे ती पॉवर दुसऱ्या कशातच नाही आहे. शिक्षणाच्या बळावरती तुम्ही काहीही करू शकता, काहीही. म्हणून आपण शक्य तेवढं शिकलं पाहिजे, शिकत राहिलं पाहिजे. तोपर्यंत शिकलं पाहिजे जोपर्यंत तुमच्याकडे शेवटचा श्वास आहे. आपल्याकडं वेळ आहे तर आपण शिकून घ्या, मनापासून अभ्यास करा. असं कधीच होत नाही की तुमच्याकडं काही ज्ञान आहे आणि ते तसंच पडून पडून गंजून गेलं. असं होत नाही कधीच. असो, आजचा आपला टॉपिक आहे टू बी नेगेटिव्ह व्हर्बल क्वेश्चन्स. काल आपण पॉझिटिव्ह व्हर्बल क्वेश्चन्स बघितले. आज आपण नेगेटिव्ह व्हर्बल क्वेश्चन्स बघूया. दोन्हीही अत्यंत महत्त्वाचे आहे. व्यवस्थित हा व्हिडिओ पूर्ण बघा. कळालं नाही पुन्हा बघा, पुन्हा पुन्हा बघा. जोपर्यंत या कॉन्सेप्ट तुमच्या क्लिअर होत नाही तोपर्यंत बघत राहा आणि सरतेशेवटी दिलेला अभ्यास कंप्लीट करा. नंतर तुम्हाला झोपेतून जरी विचारलं, झोपेतून उठून जरी विचारलं तरी ह्या कॉन्सेप्ट तुम्हाला सांगता आल्या पाहिजे. तर चला आपण आता आपल्या प्रकरणाकडे वळूया. तर हे आजचं प्रकरण आपला तिसरा भाग, चौथा आहे आजचा हा. सॉरी, तर चुकून माझ्याकडून 3 झालेलं आहे. हा आपला चौथा पार्ट आहे. चौथा पार्ट आहे. तिथं 3च्या जागी 4 टाका. नेगेटिव्ह व्हर्बल क्वेश्चन्स. व्हर्बल क्वेश्चन्स म्हटलं की ही तोंडी उत्तरे असतात, हो किंवा नाही ने देणारी. म्हणून याचा शेवट नेहमी का नाही होणार, एवढं लक्षात ठेवायचं. व्हर्बल क्वेश्चन्स असलं की याचा शेवट का नाही होतो. याचं सूत्र आहे, आधी हेल्पिंग वर्ब लिहा, नंतर सब्जेक्ट लिहा, नंतर नॉट लिहा आणि नंतर उरलेला घटक लिहा. जेही वाक्यात उरतं ते इथं लिहा. आधी हेल्पिंग वर्ब लिहा, नंतर सब्जेक्ट लिहा, नंतर नॉट लिहा आणि नंतर उरलेला घटक लिहा. ह्या गोष्टी तुम्हाला व्यवस्थित मांडण्यासाठी ह्या वाक्यामध्ये कोणता सब्जेक्ट आहे, कोणतं हेल्पिंग वर्ब आहे, नॉट कुठं आहे, उरलेला घटक काय आहे हे कळणं फार गरजेचं आहे. म्हणून मी प्रत्येक लेसनमध्ये, प्रत्येक प्रकरणामध्ये, प्रकरणाच्या प्रत्येक पार्टामध्ये मी ह्या घटकाला, हेल्पिंग वर्बला अत्यंत महत्त्व देतो. कारण ह्या प्रकरणाचा, ह्या टॉपिकचा आत्मा आहे. जर हे कळालं तर तुम्हाला सर्व कळालं. त्याच्यानंतर तुम्हाला सब्जेक्ट माहीत असला पाहिजे. बाकीच्या गोष्टी वाक्यात असतात, फक्त बघून लिहायच्या असतात. ह्याही गोष्टी माहीत असतात पण मुलांना हे कळत नाही की याच्यात सब्जेक्ट कोणतं आहे आणि हेल्पिंग वर्ब कोणतं आहे. पहिलं वाक्य, मी चांगला मुलगा नाही आहे का? आहे च नेगेटिव्ह होईल, नाही आहे. म्हणजे हे वाक्य कशाचं आहे? आहेचं. आहेला काय म्हणतात? ॲम, इज, आर म्हणतात. तर मग याच्यात सब्जेक्ट काय आहे?
मी आहे. मीला काय म्हणतात? आय म्हणतात. मग आय कोणासोबत वापरणार? तर ॲम सोबत वापरणार. म्हणून हेल्पिंग वर्बल्या आधी ॲम, त्याच्यानंतर सब्जेक्ट आय. नाही आहे का? नाही आलं वाक्यामध्ये, नॉट लिहा. ॲम आय नॉट. आता उरलं काय? चांगला मुलगा, गुड बॉय. ॲम आय नॉट गुड बॉय? वाक्य कळालं? ॲम आय नॉट गुड बॉय? दुसरं वाक्य, ते वाईट नव्हते का? ते. आता ते वाईट नव्हते का? होता नव्हताचं वाक्य वर येईल. वर दे आणि इथं येईल नॉट. वर दे नॉट याचा अर्थ झाला ते नव्हते का? काय? वाईट, बॅड. वर दे नॉट बॅड? ते वाईट नव्हते का? आता तुम्हाला म्हणायचं आहे ते तुझे शेजारी नव्हते का? वर दे नॉट युअर नेबर? ते डॉक्टर नव्हते का? वर दे नॉट डॉक्टर्स? ते शिक्षक नव्हते का? वर दे नॉट टीचर्स? एक वाक्य कळाल्यानंतर अशी 5-6 जर वाक्य तुम्ही बोललेत, सराव जर केला तर काहीच अवघड नाही. तिसरं वाक्य, तो माणूस. आता इथं दॅट मॅन लिहायला लागेल सब्जेक्ट. मेहनती नसेल का? आता विल असेल नसेलचं वाक्य, विल दॅट मॅन नंतर आता लिहिलं हेल्पिंग वर्ब, लिहिलं सब्जेक्ट, लिहिलं याच्यानंतर येईल नॉट. आता हेल्पिंग वर्बमधलं काय उरलं ते इथं लिहा पुढं बी. विल दॅट मॅन नॉट बी? आणि मेहनतीला काय आहे? हार्ड वर्किंग. आणि क्वेश्चन मार्क. विल दॅट मॅन नॉट बी हार्ड वर्किंग? विल दॅट मॅन नॉट बी हार्ड वर्किंग? तो हुशार नसेल का? तो माणूस हुशार नसेल का? विल दॅट मॅन नॉट बी क्लेवर? तो माणूस प्रामाणिक नसेल का? विल दॅट मॅन नॉट बी ऑनेस्ट? अशा पद्धतीनं. करण प्रामाणिक नाही आहे का? आता इथं आहेचं वाक्य नाही आहे, मग नाऊने इज करण नॉट प्रामाणिक? इज करण नॉट ऑनेस्ट? याला हॉनेस्ट नका वाचत जाऊ, ऑनेस्ट आहे. यच हा सायलेंट असतो. समोरचं, तो खोटारडा नव्हता का? तो खोटारडा नव्हता का? तो खोटारडा नव्हता का? मग आता इथं काय आहे? नव्हता कशाचं रूप आहे? वॉजवरचं. म्हणजे त्याला इंग्लिशमध्ये वॉजवर म्हणणार. सब्जेक्ट काय आहे? नाऊन. सॉरी, नाऊन नाही, ही सोबत काय येणार? वॉज येणार. मग वॉज ही नॉट लायर?
लायर म्हणजे खोटारडा. वॉज ही नॉट लायर, तो खोटारडा नव्हता का? वॉज म्हणजे होता, वॉज नॉट म्हणजे नव्हता. चला समोरचं. ती आनंदी नसेल का? आता तीला काय घेणार? सॉरी, असेल नसेलला काय घेणार? विल म्हणजे असेल, विल बी म्हणजे असेल, विल नॉट बी म्हणजे नसेल. विल सी नॉट बी हॅपी? will she not be happy? will she not be happy? ती आनंदी नसेल का? ती दुःखी नसेल का? will she not be sad? ती घरी नसेल का? will she not be at home? ती प्रामाणिक नसेल का? will she not be ऑनेस्ट? ती वकील नसेल का? विल सी नॉट बी लॉयर? असे अनेक वाक्य तुम्ही बोलू शकता. समोरचं, मी दुःखी नाही आहे का? एम आय नॉट सॅड? मी दुःखी नाही आहे का? ते शांत नाही आहेत का? ते शांत नाही आहेत का? मग इथं नाही आहे, आहेचं वाक्य आर दे नॉट? आर दे नॉट काम? CALM, काम. काम म्हणजे शांत. ते आनंदी ते शांत नाही आहे का? आर दे नॉट काम? चला समोरचं वाक्य थोडेसे वर घेऊया आपण. हे झालं. तो ठीक नाही आहे का? 8वं वाक्य, तो ठीक नाही आहे का? हे झालं. आता तो ठीक नाही आहे का? आहे नाही आहे. इज ही नॉट? इज ही नॉट? आता तो नाही आहे का काय? ठीक. ओके लिहा, फाईन लिहा, काही फरक पडत नाही. मी लिहितो फाईन, तुम्ही इथं ओके बी लिहू शकता. इज सी नॉट ओके? इज सी नॉट फाईन? वाक्य कळालं का बघा. समोरचं, कुत्रा, तो कुत्रा भुकेला नव्हता का? तो कुत्रा, दॅट डॉग येईल इथं. भुकेला नव्हता का? मग वॉज दॅट डॉग नॉट हंग्री? वॉज दॅट डॉग नॉट हंग्री? चला 10वं वाक्य झालं. दॅट डॉग, वॉज दॅट डॉग नॉट हंग्री? ती मुले घाबरलेली नव्हती का? अनेकांबद्दल बोलतोय. ती मुले म्हटलं, तो मुलगा नाही. मग वॉज वरचं वाक्य, होता नव्हता इथं येईल वर. वर
दोज चिल्ड्रन इथून पुढे लिहा तुम्ही. नॉट वर दोज चिल्ड्रन नॉट. हे खरं तर ही वाक्य आपण मुद्दामून 2-2, 3-3 घेतोय. कळाली नाही तर सोडून द्या, काही फरक पडत नाही. कारण आपलं हे समोरचं प्रकरण आहे आणि त्याची थोडीशी ओळख आत्ता व्हावी तुम्हाला, त्यामुळं हे मुद्दामून 1-2 वाक्य मी टाकलेली आहे. नाही कळाले काही फरक पडत नाही, फक्त कानावून तुमच्या जावीत, हाच त्याच्या पाठीमागचा एक हेतू आहे. कोणतं वाक्य आहे ते? ती मुले घाबरलेली नव्हती का? मग वर दोज चिल्ड्रन नॉट फ्राइटन्ड फ्रायटन म्हणजे घाबरलेली. वर दोज चिल्ड्रन नॉट फ्रायटन्ड. हे तुम्ही लिहित बसू नका, फक्त व्यवस्थित ऐका, अगदी शांत मनाने ऐका, कारण मी याची उत्तरं तुम्हाला देणार आहे. फक्त समजून घ्या आणि मग लिहायला वेळ देणार आहे तुम्हाला मी. त्याला तहान नाही आहे का? म्हणजे त्याला तहान नाही आहे का? तो तहानलेला नाही आहे का? त्याला तहान नाही आहे का? म्हणजे तो तहानलेला नाही आहे का? वाक्यात असा असायला होतं, तो तहानलेला नाही आहे का? मग इज ही नॉट. हे त्याला कन्फ्यूज नका करू हा. इज ही नॉट थर्स्टी? इज ही नॉट थर्स्टी? तो तहानलेला नाही आहे का? त्याला तहान नाही आहे का? तुम्ही काहीही म्हणू शकता. त्याला भूक नाही आहे का? तो भुकेला नाही आहे का? एक बोलण्याची वेगवेगळी पद्धत असते प्रत्येकाची, त्याच्यामुळं मराठीत कोणी असं म्हणतं, कोणी तसं म्हणतं. आता समोरचं वाक्य, तुझी आई दयाळू नाही आहे का? आहे. तुझी आई दयाळू नाही आहे का? मग इज युअर मदर. इज युअर मदर. आता हा झाला सब्जेक्ट, हा झाला हेल्पिंग वर्ब. पुढं काय? नॉट. इज युअर मदर नॉट काइंड? इज युअर मदर नॉट काइंड? आता याचं जर पॉझिटिव्ह, तुझी आई दयाळू आहे का? इज युअर मदर काइंड? तुझी आई दयाळू आहे. युअर मदर इज काइंड. तुझी आई दयाळू नाही आहे. युअर मदर इज नॉट काइंड. याच पॉझिटिव्ह नेगेटिव्ह व्हर्बल, नेगेटिव्ह व्हर्बल, अशा पद्धतीची ही वाक्य आहे. 14वं वाक्य, ती स्वच्छ खोली नव्हती का? आता तिला जर तुम्ही सी लिहिलं तर तुम्ही एखाद्या स्त्रीबद्दल बोलत आहात असा त्याचा अर्थ होतो. पण आपण खोलीबद्दल बोलतो आहे म्हणून इथं सब्जेक्ट येईल इट. आता इट सोबत होता नव्हताला वॉज. वॉज इट नॉट
क्लीन रूम? वॉज इट नॉट क्लीन रूम? समजलं? चला समोरचं. आपण मित्र नाही आहे का? आपण मित्र नाही आहे का? आपण, आम्ही म्हणजे वी. आहेच मग वी सोबत आर वी नॉट. आपण नाही आहे का? काय राहिला? मित्र. फ्रेंड्स. आर वी नॉट फ्रेंड्स? आपण शत्रू नाही आहे का? आर वी नॉट एनिमीज? आपण शेजारी नाही आहे का? आर वी नॉट नेबर्स? आपण सहकारी नाही आहे का? आर वी नॉट कलिग्स? असे अनेक आणि अनेक तुम्ही वाक्य बोलू शकता. समोरचं. हे पुस्तक, धिस बुक, मनोरंजक नाही आहे का? धिस बुक एकाबद्दल बोलतोय आपण. इज धिस बुक नॉट इंटरेस्टिंग? This book is this book not interesting? हा चित्रपट मनोरंजक नाही आहे का? Is this movie not interesting? ही गोष्ट मनोरंजक नाही आहे का? Is this story not interesting? असे अनेक वाक्य तुम्ही बोलू शकता. चला समोरचं. तुझा भाऊ तयार नसेल का? तुझा भाऊ तयार नसेल का? इथं विल युअर ब्रदर नॉट रेडी? विल युअर ब्रदर नॉट रेडी? हे विल आणि हे नॉट एकत्र करून तुम्ही ओंट बी लिहू शकता बेटा. ओंट युअर ब्रदर बी रेडी? असंही वाक्य तुम्ही बोलू शकता. इथं येणारं नॉट तुम्ही डायरेक्ट तिथं टाकू शकता. पण हे नका लक्षात घेऊ आता सध्या. डोक्यावर जास्त ताण नाही घ्यायचा. हे आपण हळूहळू समोर शिकणारच आहे. अगोदरचंच वाक्य घ्या तुम्ही. काल हवामान थंड नव्हते का? काल हवामान थंड नव्हते का? मग वॉज होता नव्हतंचं वाक्य आहे. मग वॉज द वेदर नॉट कोल्ड? कोल्ड म्हणजे थंड. वॉज द वेदर नॉट कोल्ड? इथं आपलं काल राहिलं ना, डायरेक्ट क्वेश्चन मार्क नका देऊ. मग मीच दिला ना. ओके. वॉज द वेदर not cold yesterday? Was the weather not cold yesterday? आणि शेवटचं वाक्य, ते नम्र मुलं नाही आहेत का? ते नम्र मुलं नाही आहेत का? मग आर दे
नॉट, ते नाही आहेत का नम्र मुलं? पोलाइट चिल्ड्रन. आर दे नॉट पोलाइट चिल्ड्रन? तर हे होते आजचे 19 वाक्य. आज आपण नेगेटिव्ह व्हर्बल क्वेश्चन शिकलो. आज आपण काय शिकलो? तर ही वाक्य शिकलो. आज आपण ही वाक्य शिकलो. स्क्रीनशॉट काढून घ्या आणि अभ्यास करा. 11 पर्यंत झाले, हे 19. काल आपण जो होमवर्क दिलता त्याची उत्तरं. स्क्रीनशॉट काढून घ्या आणि बघा. आपणच आपलं शिक्षक होऊन जायचं, आपणच आपला अभ्यास चेक करायचा, आपणच. एक फार सुंदर वाक्य मी कुठंतरी वाचलं होतं, फार सुंदर आहे, मला एवढं भावलं ते वाक्य. वाक्य असं आहे, इफ देर इज नो वन टू होल्ड युअर हँड, कीप युअर हँड इन युअर पॉकेट अँड कंटिन्यू युअर वॉक. जर तुमचा हात धरणारं कुणी नसेल तर तुमचे हात तुमच्या पॉकेटमध्ये टाका आणि तुम्ही चालत राहा. कुणाची वाट नाही पाहिजे. चला, इथपर्यंत झालं. तर तुमचा आजचा होमवर्क देतो मी तुम्हाला. तुमचा आजचा होमवर्क. तुमचा आजचा होमवर्क काय आहे? ही वाक्य कशी करायची? खालील वाक्यांचे प्रथम मराठीत रूपांतर करा आणि नंतर तीच वाक्य पुन्हा इंग्रजीत बोला. सर्व वाक्य योग्यरित्या बोलता येईपर्यंत हा सराव करा. वाक्य लिहायची मराठीमध्ये, याचं इंग्रजीमध्ये दिलेली आहे, मराठीत लिहायची आणि ती मराठीची लिस्ट घ्यायची आणि तेच वाक्य मनाने इंग्लिशमध्ये बोलत राहायचं. आणि तसेच आणखीन जर बोलत राहिले तर मग तो सोन्याहून पिवळं. एक गोष्ट लक्षात घ्या, तुम्हाला इंग्लिश बोलायला लावीपर्यंत, इंग्लिश तुम्हाला बोलता येईपर्यंत मी तरी शांत बसणार नाही आहे. आता हा तुमचा प्रश्न आहे, तुम्हाला शांत बसायचं की पळायचं, टीमसोबत चालायचं, तुमच्या स्वतःत प्रगती करायची, हा तुमचा वैयक्तिक प्रश्न आहे. मी माझं काम अत्यंत प्रामाणिकपणाने करतो आहे, तसंच प्रामाणिकपणाने तुम्ही तुमचं काम करा, हीच अपेक्षा आहे. चला, धन्यवाद.